कारल्याचं तोंडचं धन कधी कडूच असतं. तुम्ही काय करताय? दार उघडा ना. हे बघा मी पाया पडते तुमच्या, तुम्ही दार उघडा. नाही उघडणार. इथं कसतरी होतं सर. पार्टीमध्ये खूप ओव्हर स्मार्ट बनत होतीस. नेमका मी बाजूला असताना शाणपणा करायचा होता तुला. आता ही त्याच शाणपणाची शिक्षा समज. अहो सर, तुम्ही काय असं सारखं लहान मुलांसारखं शिक्षा करत असता? काय म्हणालीस? मी लहान मुलांसारखं वागतो? काय आता? तसं नव्हतं म्हणायचं मला. मी असं म्हणत होते की असं तुम्ही सारखंच शिक्षा म्हणता ना. मी काय म्हणते, तुम्ही उघडा ना. गप्पा बस. आता तर नाहीच उघडणार. बसून राहत. हो सर, असं नका करू. मला ना मला गुदमरते. तुम्ही उघडा ना सर. उघडा दार. बापरे. सर उघडा ना सर. असं नका करू सर. तुम्ही उघडा. तुला श्वास सुद्धा माझ्या नियमांनी घ्यावा लागेल अशी वागू नकोस. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या कामाच्या ठिकाणी लोकांना इम्प्रेस करायचा प्रयत्न करायचा नाही. बायको म्हणून जगायचंय ना तुला या घरात, मग बायको म्हणून राहा. उगाचच स्वतःला माडिक इंडस्ट्रीची मालक समजायचा प्रयत्न करू नकोस. चला आत. उर्मिला मूर्खपणा करतेस यार. विक्रांत, अरे मला तुझा मूर्खपणा करू नकोस. मग बघितलंस, ही पॅक सुद्धा आहे ना त्या दळीदळी राणीचीच आहे. काय तू पण ना यार. आता ना त्या दोघांनी जर का आपल्याला इथे पाहिलं तर ती राणी कायमची या घरात राहील आणि आपण दोघं कायमचे घरात बाहेर जाऊ. मालतेही म्हणतात ना तशी ती राणी अवदस आहे. अवदसा लागलं अरे मला जोरात. हे आवाज चल. हे काय आहे? उर्मिला ते दोघं आलेत. चल लवकर. अरे काय आहे? तू चल. ते दोघं आलेत. चल ऐक तर विक्रांत. लवकर ऐक ना. लाईट्स का ऑफ करून ठेवलेत सगळे? कुठे गेले घरातले सगळे? कुठे गेले घरातले सगळे? दादू राणी सांगा ना, पार्टी कशी होती? अरे तुम्ही एवढं शॉकचा झाला, सांगा ना. तुम्ही दोघी जागे आहात अजून? यार दादू झोपलो असतो, पण पार्टी कशी झाली हे जाणून घ्यायचं होतं यार. सांग ना. पण हे असं या दादा ते जाऊ दे ना. पहिली डेट कशी झाली सांग ना वहिनीसोबत. दादू तू तिला छान इंट्रोड्यूस केलं असेल ना. ही आहे माझी लाडकी बायको राणी महाडिक, है ना? अरे यार दादू सांग ना प्लीज, काय काय झालं? I am pursuing my education in law right now. After that, I will get my license and then I will start working as a lawyer.
अरे यार दादू सांग ना काय झालं. चिकू ही काय वेळ आहे काय सगळं बोलण्याची. दादू माझी एक्साइटमेंट तू कमी करू नको हा. हे बघ तुला नसेल सांगायचं ना तू चुप्प बस. राणी तू सांग. हा वहिनी तुम्ही सांगा तिकडे काय काय झालं. दादानी काय त्रास वगैरे दिला नाही ना. दादा काय रे. नाही उलट खूप कौतुक केलं त्यांनी माझं आणि सगळ्यांची ओळख पण करून दिली स्वतःहून. हो ना सर. पण राणी पार्टी होती म्हणजे कपल डान्स झालाच असेल ना. हो केला ना आम्ही डान्स. यार रोमॅन्टिक काय सांगतेस तू. तुम्ही खरंच डान्स केलात का. अगं चिकू वहिनीने हात पुढे केल्यावर दादा कसा नाही म्हणणार ना. हो की नाही वहिनी. हो राणी सही आहे यार. तू ना माझ्या दादूला कम्प्लीट चेंज करून टाकलेस यार. दादा काय रे त्या दिवशी आमच्या समोर वहिनीच्या हातून मोदक खायला रेडी नव्हतास आणि आज चक्क डान्स करून आलास. वाह ग्रेट. ग्रेट झालं तुमचं. मला फ्रेश व्हायचं रेस्ट करायची. गुड नाईट. अरे ऐक ना. थांब ना. अरे 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 तुमच्या भावाच्या मनात प्रेम आदर या भावना आहेत का नाही तेच कळत नाही कधी कधी. तुमचा भाऊ ना एकदम कडू कारल्यागत आहे. त्याच्याशी कितीही प्रेमानं बोललं तरी कारल्याचा कडूपणा काय जातच नाही. थांबायचं. झाला महाडिकांच्या इज्जतीचा तमाशा करून झाला. आलीस ना आमची मान खाली घालून. सगळं काही तुझ्या मनासारखं होतंय म्हणून खूप खुश असशील ना तू. माझा नवरा माझं काही ऐकतच नाही. तुझ्यासाठी माझ्याशीच वाद घालतो. हे बघून तुला खूप मजा वाटत असेल ना. मालती मॅडम तुम्ही असं सोडा. बस ही तुझी नाटकं बंद करा. हा भोळेपणाचा आव माझ्या समोर आणायचा नाही. तुझं असेल ना मिरवून तर तुझ्या लायकीची कामं तिकडे तुझी वाट पाहतायत. तुला काय वाटलं तू बाहेर जाऊन फिरशील मिरवशील आणि आम्ही घरची धुणी भांडी करायची का. ही तुझ्या लायकीची कामं आहेत. चल भांडी घासून घे. हो मॅडम मी करते. मी आलेत साडी बदलून येते आणि लगेच करते. भांडी घासायला कपडे बदलायची काय गरज आहे. अहो ते मी म्हटलं चांगली साडी शहाणपणा शिकवायचा नाही हा. मी सांगते ते आणि तेवढंच करायचं. पण मॅडम याच साडीत भांडी घासायची कळलं. काम करायचं नाही म्हणून साडीचा बहाणा देतेस का. तू या घरची फक्त एक मोलकरीण आहेस. पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी लागते एवढी लाज सोडलीस का ग तू. तुझं नाव राणी आहे म्हणून राणीसारखी तोऱ्यात फिरून येशील मिरवशील आणि या घरात येऊन माझं झोपून राहशील असं वाटलं का तुला. अहो नाही मॅडम असं काहीच माझ्या मनात नव्हतं. मी कपडे बदलून येऊन हे सगळी कामं करणार होते. मी खरंच. हो ना मग तेच आत्ता करायचं. हे काम उरकल्याशिवाय इथनं कुठेही जायचं नाही. तुला कुठलीच गोष्ट एकदा सांगून कळत नाही का ग. खांबासारखी बघत काय उभी आहेस. हात चालव पटापट. तुझी नवीन गिफ्ट मिळालेली महागातली साडी खराब व्हावी आणि मग त्यावरून तू काय लायकीची आहेस ते मला सगळ्यांना सांगता यावं. यासाठीच तर करते मी हे सगळं. तर बघते मी तुझ्याकडे भिकारड्यांची राणी. ओळखायस का तू. इंद्राने जर का त्याच्या रूम मध्ये आपल्याला पाहिलं असतं ना तर गोत्यात आलो असतो आपण. कळतंय का तुला.
विक्रांत, मला सगळं काही कळतंय. तू जरा शांत हो. माझ्या हाताला काहीतरी लागलंय. हे बघ, चिठ्ठी. राणीच्या बॅगेत मला ही चिठ्ठी सापडली आहे. ह्यात नक्कीच काहीतरी सिक्रेट असणार जे आपल्याला माहित नाहीये. जा, तुला कळतंय का आपण किती गोत्यात आलो असतो? इंद्राने जर का त्याच्या रूम मध्ये आपल्याला पाहिलं असतं ना, तर हो त्याचं नव्हतं झालं असतं. कधी कधी ना अक्कल नसल्यासारखी वागतेस सुरमीला. कारण अक्कल नेहमीच कामी येत नाही विक्रांत. कधी कधी शक्कल सुद्धा लढवावी लागते. मी रागाच्या भरात तिथे गेले ना, म्हणून आपलाच फायदा झालाय. आपल्या हाताला गबाड लागलंय. हे बघ, ऐक. प्रिय सुरेखा आणि राणी, राणी तुझं लगीन व्हावं म्हणून मी ही पाप करतोय. पण ही केल्यावर माझं मन मला रोज खात राहील. ही पाप असं बी मला जगू द्यायचं नाही. आणि म्हणून मी मरणाला कवटाळतोय. तुझ्या बापानं आजपर्यंत तुझ्यासाठी काहीच केलं नाही, पण आता जाता जाता प्रयत्न करतोय. जमल्यास तुझ्या या नाकर्त्या बापाला माफ कर. तुझा संसार नेटानं कर पोरी. तुझ्या आईची पण काळजी घे. तिला सांग तिचा नवरा काहीच कामाचा नव्हता, म्हणून तो निघून गेला कायमचा. सुखात राहा दोघी. ही चिठ्ठी नाहीये, बॉम्ब आहे. टाइम बॉम्ब. हा बॉम्ब जर का योग्य वेळी योग्य ठिकाणी फोडला ना, तर याच्यासारखा स्फोट कुठेच बघायला मिळणार नाही. मग हा टाइम बॉम्ब त्या राणीवर कधी टाकायचा? टाकायचा, पण आत्ता नाही. मग कधी? ज्या वेळेला तिला अडकवण्याची योग्य संधी मिळेल तेव्हा. टायमर ऑन करून हा बॉम्ब योग्य वेळेला फोडायचा आणि जखम इतकी खोलवर जायला पाहिजे की कधीच भरून निघता कामा नये आणि त्यातून ते कधीच सावरता कामा नये. ठीक आहे, मग हा मोठा घाव तुझी वाट बघतोय राणी. हा बॉम्ब पडला की दुडूम. नाही, नो प्रॉब्लेम. सगळ्या फॉर्मॅलिटीज क्लिअर झाल्या. उद्या तुमची ऑर्डर तुम्हाला ऑन टाइम डिलिव्हर होईल. डोंट वरी. काय झालं? अशी का उभी आहेस? सर, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. खरं तर विचारायचं होतं. बोल. तुम्ही माझ्याशी असं का वागताय सर? कशाबद्दल बोलतेस? सर, तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी कशाबद्दल बोलते. अहो, मी तुमच्याशी कधीच काही वाईट वागले नाही, काही बोलले पण नाही. तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी सतत तोडून बोलत असता. सर, माझा गुन्हा काय ते तरी सांगा मला. तुला जे काही बोलायचं आहे ते क्लिअर बोल. सर, पार्टीत तुम्ही माझ्याबरोबर जे वागलात, जे बोललात ना, ते मी विसरले नाही. दॅट्स ग्रेट. तू विसरू नये हीच इच्छा आहे माझी. तुझी किंमत माझ्या नजरेत 0 आहे. हे तुझ्या नेहमी लक्षात राहावं ना, म्हणून मला तुला सारखं सारखं सांगावं लागतं. सर, कधीतरी दुसऱ्याच्या मनाचा विचार करत जा. हो, तुमच्याबरोबर कोणी असं वागलं तर? आता मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की पार्टीत मी जे काय वागले ते मी तुमच्यासाठी केलं. ह्या घराचा मान जपला जावा आणि तुमची इमेज व्यवस्थित राहावी म्हणून केलं. तुमच्या नजरेत माझी किंमत जरी 0 असली तरी बायको म्हणून तुमची किंमत ठेवणं, तुमचा मान ठेवणं हे कर्तव्य आहे माझं, आणि तेच मी केलं. आता त्याचा सुद्धा तुम्हाला त्रास होईल असं नव्हतं वाटलं, पण मला. झालं तुझं लेक्चर सुरू. हे बघ, तू माझ्यासाठी काय केलंस, किती प्रेमाने केलंस, याचा रिपीट टेलिकास्ट नको आहे मला आता. तुझे काय केलंस त्याचे एक्स्ट्रा पैसे मिळतील तुला. सो असंच चांगलं काम करत राहा, तुला तुझी सॅलरी मिळत राहील. आणि हो, मी चांगलं वाईट सगळं काम करतोय बरं का. सो जर वाईट वागलीस ना, त्याचे पैसे तुझ्या सॅलरीतून डिडक्ट होतील, हे लक्षात ठेवायचं.
सर तुम्ही काय काय पैशात मोजणार आहात आणि कधीपर्यंत? सर सगळ्याच गोष्टी पैशात नाही मोजताय. उद्या जर तुम्हाला काय दुखलं खुपलं तर बाबा रे तू कसं आहेस असं प्रेमानं मायेनं विचारणाऱ्या माणसं ना जवळ लागतात आणि ते नाही विकत घेत आहेत पैशाच्या जोरावर. पैसा अडका जमीन जुमला जेव्हा सगळं हातातून निघून जातं ना तेव्हा खांद्यावर हात ठेवून जेव्हा कोणीतरी मी आहे असं म्हणतं ना तेव्हा कळतं की आपला माणूस आपल्याला जवळ का पाहिजे. हाय का आता पालथ्या गड्यावर पाणी आणि झालं यांचा भोंगा सुरू. आता उद्या जर मी म्हंटल की तुम्ही लई घोरता तर नाही मी घोरतच नाही असंच म्हणते. ही मला म्हणते की मी घोरतो. मी आता स्वतः घोरते. एक काम करतो, तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि नंतर हिला ऐकवतो. काय झालं सर? तुम्ही हाच विचार करताय ना की माझे डोळे तर उघडे आहेत मग घोराचा आवाज कुठून येतोय? थांबा. हे बघा हा तुमच्याच घोरण्याचा आवाज आहे, माझा नाही. आता तरी पटतंय का की तुम्हीच घोरत होतात ते? नुसता जर आवाज ऐकवला असता ना तुम्हाला तर तुम्ही मान्यच केलं नसतं म्हणून मुद्दाम व्हिडिओ काढले. आता बोला. आता तर तुम्ही नाकारच शकत नाही ना की तुम्ही घोरत नाही ते. तू काय? हे उगाच काय झालं? तोंडातून शब्द फुटत नाहीत का तुमच्या? अहो त्या दिवशी तर तुम्ही बोलत होता ना की मी तर घोरतच नाही. आता बोला ना, बोला. बघा हे बघ तू आता अति करतेस. हा इनफ इज इनफ. अहो तुमच्यामुळे माझी झोप होत नाही आणि आता तुम्ही मान्य पण करायला तयार नाहीये का? तर सांगितलं ना गप्पा बस म्हणून. ठीक आहे मी बास करते. तुम्ही फक्त म्हणा की मी घोरतो, मी लगेच थांबते. मूर्ख आहेस का तू? हाय का आता आता चोरी पकडली गेली तरी सुद्धा तुम्ही मान्य करत नाही म्हणजे कमाल आहे बाबा तुमची. तू मुद्दाम त्रास देऊ नकोस मला. शांत बस. अहो ठीक आहे सर, लगेच असं फुगू नका तुम्ही. आता काय आहे तुमच्या हे घोरण्याचा त्रास वगैरे तर मला सहन करावंच लागणार आहे ना. ते काय बायको आहे ना मी तुमची आणि प्रत्येक बायको तिच्या नवऱ्याचा त्रास प्रेमापोटी सहन करतेच. मी पण करेल. मी तुझा नवरा नाहीये वाटते ते बोलत जाऊ नकोस. सर असं बोलून कसं जमल बरं? तुम्ही मला बायको मानत नसला तरी मी तुम्हाला नवरा मानते ना मनापासनं. तुला जे मानायचंय ते मान. माझ्याशी या विषयावर बोलायचं नाही. का हो सर? त्रास होतोय का काय तुम्हाला? का तुम्हाला पण असं वाटतंय की तुम्ही पण पुढे जाऊन हे नातं मान्य कराल? हे नातं मान्य करायला मी तुझ्या इतका मूर्ख नाहीये. आणि काय ग पार्टीमध्ये एवढं खोटं बोलायची वागायची काय गरज होती? जेवढंच तेवढं बोलायचं ना. पण नाही, तुला ना प्रत्येक वेळी पुढे पुढे करायची सवय असते. सर असं काय करताय? तिकडे त्या सगळ्या लोकांना असं वाटत होतं की मी तुमची बायको आहे म्हणून ते माझ्याशी प्रेमानं आदरानं बोलत होते. आता तुम्हाला माझ्याशी बोलायला आवडत नसेल तर बाकीच्यांना तर आवडतं ना.
ती माझी कामावरची माणसं आहेत. त्यांच्याशी मी जसं सांगेन, जेवढं सांगेन तेवढंच बोलायचं. अहो पण त्यांना जर माझ्याशी जास्ती बोलायचं असेल तर? तरीही तू कमीच बोलायचं, मोजकच. अहो सर, असं बरं वाटेल का? हे बघ, काय बरं काय वाईट हे नाही सांगायचं मला. मी जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. ठीक आहे, आता नवऱ्याचं तर ऐकायलाच पाहिजे ना. चाल. मी तुला सांगितलं ना एकदा, मी तुझा नवरा नाहीये. का पुन्हा पुन्हा तेच बोलतेस? अहो ते काय सर, तुम्हाला पिडालं ना लय मजा येते. शट अप. ठीक आहे सर, तुम्ही असं एवढं चिडू नका. पण मी तुम्हाला परत सांगते सर, हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात बांधले आणि त्या धाग्याची किंमत आहे मला सर. त्यामुळे मी कायम तुमचा मान ठेवणार. त्यामुळे तुमची मान झुकली जाणार नाही, तुमचा मान राखला जाईल याची कायम काळजी घे. आणि तुम्हाला माझ्याशी कसं वागायचंय हा तुमचा प्रश्न. तू आणि तुझे लेक्चर्स डिस्गस्टिंग.